गुन्ह्यातील परागंदा आरोपींना केले जेरबंद। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पुण्य प्रकटीकरण शाखेची कामगिरी। विजय गणपती कांबळे वय वर्ष 46, धंदा खाजगी नोकरी, राहणार आंबा चौक सोसायटी कुपवाड रोड यशवंतनगर याचा खून मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख वय वर्ष 24, व्यवसाय भाजी विक्रेता, राहणार इंदिरानगर मालगाव रोड मिरज, सध्या साई मंदिर जवळ संजयनगर सांगली व जय सूरज पाटील वय वर्ष 21, व्यवसाय भाजी विक्रेता, राहणार इंदिरानगर मालगाव रोड मिरज, सध्या साई मंदिर जवळ यांनी 5 जून 2025 रोजी सकाळी 6:15 वाजता 100 फुटी रोड पत्रकार नगर घाडगे पाटील शोरूम जवळ खून केला होता। मुजाहिद याचे वडील फिरोज उर्फ बडे शेख याचा खून केल्याचा तसेच अनैतिक संबंधातून राग मनात धरून आरोपी मुजाहिद शेख व त्याचा साथीदार जय सूरज पाटील यांनी महेश कांबळे यांच्या पोटात व डोक्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला अशी वर्दी दिल्याने वरील सांगली शहर पोलीस ठाणे गुन्हा नोंद झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हा करणारे आरोपी परागंद झाले होते। त्याचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांना आदेश दिले होते। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची 2 पथके तयार करून तात्काळ आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। दिनांक 7 जून 2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, संदीप पाटील, संतोष गवळी, गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी ही इनामधामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ पंढरपूर हायवे येथे येणार असल्याची माहिती मिळाली। बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता इनामधामणी येथील रोडकडेला 2 इसम बसमधून येऊन थांबल्याचे दिसले मिळाले। माहितीप्रमाणे खात्री पटल्याने पोलीस स्टॉप हे ताब्यात घेत असताना हे पोलीस आले की चाहूल लागल्याने पळू लागले। त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने आरोपींचा पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले। यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। सदर आरोपींना गुन्ह्याचे तपास कामी अटक केली आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालय हजर करून पुढील कारवाई करत आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, अतिरिक्त कार्यभार शहर सांगली करीत आहेत। या कामी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संजय मोरे यांच्या आदेशाने सांगली शहर पोलीस ठाण्याकडील महादेव पवार, संदीप पाटील, संदीप इंगळे, सिकंदर तांबोळी, विनायक शिंदे, रफिक मुलानी, संतोष गवळी, गौतम कांबळे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कोळी, प्रशांत पुजारी, विशाल कोळी, योगेश हाके यांनी आरोपींना जेरबंद केले। प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग, अतिरिक्त कार्यभार सांगली शहर विभाग। आमच्याकडे सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 274/2025 अन्वये गुन्ह्याचा एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103.1.3.5 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 3(2)V या अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये महेश कांबळे याचा खून इसमांनी केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। त्यामध्ये सदर 2 जे आरोपी होते हे घटना झाल्यापासून परागंदा होते। परागंदा असताना सांगली शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची DBची टीम, महादेव पवार आणि सपोर्ट टीम यांनी अतिशय योग्य पद्धतीने, सुसूत्र पद्धतीने तपास करून शेजारील राज्य तसेच इतर जिल्ह्यामध्ये सदर आरोपींचा शोध घेऊन आज रात्री 12:29 त्यांना अटक केलेली आहे। त्यामध्ये तो सापळा रचला होता सोलापूर हायवे इनामधामणीजवळ विठ्ठल पाटील कॉलेजच्या तिथे सापळा रचून आमच्या DB टीमने अतिशय शिताफीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या दोन्ही आरोपींची न्यायालयासमोर पोलीस करून त्यांच्या पुढील पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास करण्यात येईल। यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप भुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यामध्ये जे 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत, त्यामधला आरोपी क्रमांक 1 मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख आणि दुसरा आरोपी क्रमांक 2 जो आहे तो आहे जय सुरेश पाटील। या दोन्ही आरोपींना अटक करून आज आम्ही न्यायालयासमोर पेश केले।